नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जेव्हापासून मटर स्वस्त झालं आहे ना, तेव्हापासून सर्वच महिला वर्गांनी मटर असं स्टोअर करून ठेवण्याची ट्रिक शिकून घेतली आहे. तर मी सुद्धा नाही का असं प्लास्टिकच्या डब्यांमध्ये 4-5 डबे भरून नाही का असं मटर स्टोअर करून ठेवलं आहे. तर कधीही आपल्याला काही बनवायचं असेल ना, तर फ्रीजमधून असं काढत असते आणि बनवत असते. तर मटरपासूनच एक मस्त असा चटपटीत पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे, जो तुम्ही अगदी नाही का 15 ते 20 दिवस स्टोअर करून सुद्धा खाऊ शकता. तर इथे 1 वाटी स्टोअर मटर घेतले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून नाही का असं वाटण तयार करायचं आहे. खूप जास्त पेस्ट करायची नाही आणि खूप जास्त नाही का जाडसुद्धा ठेवायचं नाही आहे. हे अशा पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. आता हा पदार्थ बनवण्यासाठी नाही का तुम्ही फ्रोझन मटरचाही वापर करू शकता, पण ताजे मटर जर तुमच्याकडे असतील ना, तर शक्यतो त्याचाच वापर करा. तर आता इथे कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातलं आहे आणि हिंग घालायचं. त्याच्यानंतर 1 मोठा चमचा तीळ आणि 1 मोठा चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातला आहे आणि त्याच्यानंतर 1 छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे. तर हे ऑप्शनल आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्हाला घालायचा असेल तर घाला किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल. तर आता त्याच्यामध्ये जे वाटून घेतलेले मटर आहे ना आपले, ते घालायचे आणि 1-2 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. आता तुम्ही जर हा पदार्थ लहान मुलांसाठी बनवत असाल ना, तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे. माझी मुलं मोठी आहेत, त्यामुळे मी मिरच्या जरा थोड्या जास्तच घातल्या आहे. तर आता याच्यामध्ये आपण 1 ते 1.25 कप पाणी घालणार आहोत. आता पाण्याचं प्रमाण हे आपल्या काही पिठांवर ठरणार आहे. तर इथे 1.25 कप पाणी मी घातलं आहे. तर पुढे तुम्हाला सांगते ते कशा पद्धतीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. आता ह्या पाण्याला ना उकळी येऊ द्यायची आहे छानपैकी आणि त्याच्यामध्ये काही मसालेसुद्धा घालणार आहोत आपण. तर प्रत्येकी 1/2 टेबलस्पून मी इथे लाल तिखट, धणे पावडर, काळी मिरी पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चाट मसाला घालायचा आहे. आणि 1 मोठा चमचा मी इथे काजू, बदाम, पिस्त्याची माझ्याकडे पावडर बनवलेली होती, तर ती घातली आहे. तीसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर 1/4 कप आपण इथे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि 1/3 कप आपण इथे रवा घातला आहे. तर माझ्याकडचा जो रवा होता ना, तो थोडा जाड होता, त्यामुळे मी इथं 1.25 कप पाणी घातलं आहे. तुम्ही जर बारीक रव्याचा वापर करत असाल ना, तर 1 कप पाणी पुरेसं आहे याच्यासाठी. आता हे मिश्रण तुम्हाला असं पातळ दिसत असेल, पण ते जसं शिजत जाईल ना, तसं ते घट्ट होत जाणार आहे. तर यातल्या आपण नाही का छानपैकी अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मस्त याला नाही का छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, याला ना एक वाफ द्यायची आहे. तर वाफ देण्यासाठी झाकून ठेवायचं आणि पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. कढई पूर्ण गार झाली की हे बघा, गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं नाही का एकदम कोरडं हे पीठ झालं आहे. अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हे तयार करायचं आहे. आता याला चटपटीतपणासाठी मी नाही का याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतला आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते घालू शकता. त्यानंतर हे मिश्रण आपण नाही का मोठ्या परातीत काढून घ्यायचं आणि याला 1-2 मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे. आता हे गार आहे, त्यामुळे आपल्याला सहजच ते असं मळता येतं. आता मटर स्वस्त आहे ना, तोपर्यंत घेऊन यायचे आणि जसं मी सुरुवातीला दाखवलं तसे प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरून नाही का डीप फ्रीजला ठेवायचे. अगदी तुम्ही नाही का म्हणजे 4-6 महिनेसुद्धा ते तसेच ठेवू शकता. त्याला काही उकडून घेण्याची वगैरे गरज पडत नाही, तसेच ठेवायचे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये ना मी एक बटाटा उकडून घेतला होता, तर तो छान असा बारीक किसणीवर किसून घेतला आहे आणि तोसुद्धा त्याच्यामध्ये घातला आहे. तर आपल्याला हे ना थोडंसं असं कुरकुरीतपणासाठी आणि टेस्टसाठी हे घालायचं आहे. आता हे पीठ मळून तयार झालं ना, की त्याच्यातला एक छोटा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि जे चॉपिंग बोर्ड असतं ना, त्याच्यावर तुम्ही नाही का त्याला असं रोल करून घ्यायचं आहे. तर रोल करताना ना खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. आता हे थोडंसं चिकटायला लागतं हाताला, तर त्याच्यासाठी काय करायचं, चहाच्या गाळणीमध्ये 1 चमचाभर मी इथं कॉर्नफ्लोअर घातलं आहे आणि ते असं हे बघा असं डस्ट करायचं आणि हलकंच डस्ट करायचं आहे. खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे. अगदी एक पातळ लेयर याला आली पाहिजे, असं आपल्याला त्याला डस्टिंग करायचं आहे आणि असा रोल तयार करून घ्यायचा. असा रोल तयार करून झाला की त्याच्यानंतर आपण ना छोटे छोटे त्याचे नाही का अर्ध्या इंचाचे किंवा 1-1 इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे त्याचे तुकडे करून ठेवायचे आहे. आता हे तुकडे ना तुम्ही असेच सुद्धा नाही का एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता किंवा नाही का मी करते तसं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला थोडासा शेप देऊ शकता. तर हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आणि हे बघा दोन्ही चारी बाजूने नाही का त्याच्या कडा अशा थोडे बोटांनी नाही का चौकोन शेप त्याला देऊन घ्यायचा आहे. मस्त असे नगेटचा आकार येतो आणि मस्त दिसायला पण छान दिसतं आणि तळायलासुद्धा ते आतपर्यंत छान असं तळलं जातं. तर त्यासाठी मी इथे असं छान मस्त शेप देऊन घेतला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करू शकता किंवा जे आपण कट केले ना तसेसुद्धा ते नगेट ठेवू शकतात. तर हे सर्व नगेट मी असे तयार करून घेतले
सर्वच असे एका साईजचे आणि मस्त तयार झाले आहे बिस्किटसारखे. तर मुलांना नाही का तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून किंवा डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा अचानक पाहुणे आले ना तर एक स्टार्टर म्हणूनसुद्धा त्यांना हे सर्व करू शकता. तर हे बघा अशा एवढ्या जाडीचे ते ठेवायचे आहे. खूप जास्त पातळ करायचे नाही, खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाही. तर मी सगळे नगेट्स असे तयार करून घेतले. आता हे नगेट्स तुम्हाला दाखवते. हे बघा एवढे तयार झाले त्याच्यामध्ये, म्हणजे भरपूर असे तयार झालेले आहेत. तर मी काय करणार आहे आता त्याला नाही का मोठ्या परातीत घ्यायचं आणि त्याच्यावर हलकं अर्धा एक चमचा आपण परत कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि हलकंच असं डस्ट करायचं आहे आणि परत त्याला नाही का मिसळून घ्यायचं. म्हणजे दोन्ही बाजूंनी नाही का पिठाचं असं कोटिंग आलं पाहिजे याला. आपण याला ब्रेड क्रम्सचा वापर करणार नाही आहोत किंवा इतर कोणत्याही पिठाचा वापर करणार नाही आहोत. तर आता हे डस्टिंग केल्यानंतर नाही का असं परातीत असं हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा अजिबात त्याला नाही का खूप जास्त जाड थर केलेला नाही आपण पिठाचा, खूप पातळ थर आहे. म्हणजे काय होणार आहे, फ्रीजमध्ये आपण जेव्हा ठेवणार ना तर ते एकमेकांना चिकटणारसुद्धा नाही आणि तळायला घेतल्यावर नाही का ते फुटणारसुद्धा नाही. तर त्यासाठी त्याला कॉर्नफ्लोअरची एक लेअर लावणं गरजेचं आहे. आता असे झिपलॉक बॅगमध्ये मी सर्व भरून ठेवले आहे आणि असं एअर काढून टाकायचा झिपलॉक बॅगचा आणि टाईट करायचं व्यवस्थित, लॉक करायचं. आणि हे नाही का डीप फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि मी नाही का तुम्हाला आता हे 2-3 दिवसानंतर तळून दाखवणार आहे, लगेच नाही, 2-3 दिवसानंतर दाखवते. तर 2-3 दिवसानंतर हे बघा तुम्ही असं त्याचा रंग बघू शकता. आता त्याचं वरचं जे कोटिंग होतं ना पिठाचं ते दिसत पण नाही आहे, ते ऑब्झर्व झालं आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यातून एक आपण नगेट्स काढायचे आणि मस्त असे गरम तेलामध्ये घालायचे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे तळायचे आहे. खूप मोठ्या गॅसवर नाही आणि खूप जास्त थंड तेलात तळायचे नाही आहे, नाहीतर ते जास्त तेल पितील कोमट तेलामध्ये तळले तर. आणि गरम तेलात तळले तर वरून ते चांगले लाल होतील पण आतून नका कच्चे राहतील. तर त्यासाठी मीडियम गॅसवरच आपल्याला हे मस्त असे खालीवर हलवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आहे. हे बघा असा मस्त गोल्डन सोनेरी रंग आला की मग आपण ते काढून घ्यायचे आहे. असे मस्त क्रिस्पी वरून एकदम छान क्रिस्पी क्रंची तयार होतात आणि आतून ना मस्त सॉफ्ट लागतात. अगदी वयस्कर माणसंसुद्धा याला खाऊ शकतात आणि एवढे चवीला छान लागतात की नाही. तुम्ही एकदा नक्की माझ्या म्हणण्यावरून करून बघा. तर सर्व नगेट्स मी असे तळून घेतले, म्हणजे त्यातले अर्धेच तळले आहे आत्ता तर अर्धे नगेट्स असे तळून घेतल्यानंतर तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवते. हे बघा दोन्ही बाजूनी बघू शकता तुम्ही किती मस्त असा रंग आला आहे. आणि हे बघा बघितलं किती छान असा, हे बघा आतून किती पोकळ आहे, म्हणजे कच्चंसुद्धा राहिलेलं नाही आहे आणि वरून असं मस्त क्रंची आणि क्रिस्पी आहे. आजच्या मुलांना ना हे असे पदार्थ खूप आवडतात. आणि त्याच्यासोबत खायला ना होममेड मी मोमो चटणी बनवली आहे, तर तीसुद्धा खूप छान जाते बरं का याच्याबरोबर. एकदा नक्कीच करून बघा. किंवा तुम्ही हे नाही का खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता. याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, किती मस्त असा क्रंच आला आहे त्याला. हे बघा किती छान झाले आहे. तर तुम्हाला आजचे क्रिस्पी आणि क्रंची मटर राईस फ्लोअर नगेट्स आवडले असतील तर मालाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे नगेट्स असे तयार करून तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता. आणि तुम्हाला अजून काही मटर रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही त्या बघू शकता. यापूर्वी मी बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे. आवडल्या तर लाईक करा. धन्यवाद.